महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने एक एक निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली, त्याच्यामध्ये भाजपचं वर्चस्व आहे। आता सगळ्यात मोठा निर्णय आता जर कोणता घेतला असेल तर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाली। आजवर महापालिकेच्या इतिहासामध्ये या 30-40 वर्षात या शहराच्या इतिहासामध्ये सर्वाधिक भ्रष्ट प्रशासन 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिकेला जवळपास 15-16 हजार कोटींना कर्जबाजारी केलंय। मोठमोठे भांडवली प्रकल्प घेतले, कुदळवाडीतले अतिक्रमण कारवाई, डीपी, टीपी, एसआरए या सगळ्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, फार मोठे आरोप, गंभीर आरोप झाले, पण त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही। महापालिकेचं एकेकाळी सरप्लस असलेलं बजेट मायनस मध्ये गेलं। महापालिकेच्या 5-6 हजार कोटींच्या ठेवी होत्या, ठेवी साफ झाल्या। महापालिकेची तिजोरी खाली झाली। आता हा सगळा जो विषय आहे हा तो यासाठी सांगतोय की येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रशासकीय राजवटीमधला भ्रष्टाचार, ऐतिहासिक भ्रष्टाचार हा प्रचाराचा विषय होणार आहे, चर्चेचा विषय होणार आहे। त्यासाठी भाजपने म्हणजे थोडक्यात राज्य सरकारने, देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांची पहिली बदली केली। नाशिकच्या कुंभमेळा आयुक्तपदी त्यांची बदली झाली। नमस्कार, अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आताची ही करंट न्यूज आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्याशी बोलण्यासाठी मी खास हा व्हिडिओ करतो आहे। त्याचं कारण असते आहे, महापालिका आयुक्त शेखर सिंह हे साधारण मला वाटतं 14 ऑगस्ट 2022 मध्ये महापालिकेत आयुक्त म्हणून आले। तेव्हा प्रशासकीय राजवटच होती। त्यावेळेस नुकतंच राजेश पाटील म्हणून जे आयुक्त होते त्यांची बदली झाली अचानक, आणि त्यांच्या जागेवरती साताराचे जिल्हाधिकारी असलेले शेखर सिंह यांची मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे यांनी खास या महापालिकेमध्ये नियुक्ती केली। ते आयुक्त आल्यावरती नव्या दमाचे आयुक्त आहेत, नक्कीच काहीतरी मोठा इथं चमत्कार करतील असं वाटलं होतं। प्रत्यक्षात त्यांनी सुरुवातीच्या दिवसापासूनच त्यांचे चमत्कार दाखवायला सुरुवात केली। त्यांना सहाय्यक म्हणून प्रदीप जांभळे पाटील जे सातारला निवासी जिल्हाधिकारी होते त्यांच्या बरोबरीने त्यांना इथं आणण्यासाठी आग्रह धरला। त्यावेळेस इथं अतिरिक्त आयुक्त पदावरती प्रमोशन झालेल्या एक महिला होत्या, त्यांना बाजूला करून सातारून प्रदीप जांभळे पाटील यांना खास त्यांच्या मदतीला आणलं। आणि तेव्हापासून ह्या महापालिकेमध्ये जो काही धुमाकूळ सुरू झाला तो काय विचारता सोय नाही। या विषयावरती वारंवार मी व्हिडिओ केलेले आहेत। अखेर हा सगळा प्रचाराचा मुद्दा होतो की काय, त्याचा भाजपला फटका बसतोय असं साधारण जनमत पाहिल्यावरती भाजपला अंदाज आला। आणि ह्या आयुक्तांची ऑलरेडी मुदत 3 वर्ष 2 महिने पूर्ण झालीच होती, म्हणून ते निमित्त साधून त्यांची ताबडतोब बदली केली। का तर विरोधकांना प्रचारासाठी पुढचं हे जे सगळ्यात मोठं हत्यार होतं ते आता भाजपने काढून घेतलेलं आहे।